नमस्कार फॅमिली, कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? मी पण मजेत. आजच्या नवीन दिवसाची सुंदर सुरुवात झाली आहे. सकाळची थंड हवा, शांत वातावरण आणि नवीन दिवसाची नवीन ऊर्जा घेऊन आजचा दिवस सुरू करत आहे. सर्वात आधी घरातील नेहमीची कामं आवरून घेते. घर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवणे ही देखील आपल्या रोजच्या जीवनातील एक सुंदर सवय आहे. आजच्या दिवसाची सुरुवात घरातील नेहमीच्या कामांनी करणार आहे. सर्वात आधी घराची साफसफाई, आवराआवर आणि दिवसाची तयारी सुरू करूया. घर स्वच्छ ठेवणं ही फक्त जबाबदारी नाही, तर आपल्या कुटुंबासाठी केलेली एक छोटीशी काळजी आहे. मी सर्वात अगोदर हॉल क्लीन करण्यासाठी घेतला. व्यवस्थित असा हॉल क्लीन करत आहे. अशा प्रकारे मी हॉल स्वच्छ झाडून घेतलेला आहे. त्यानंतर मी सेकंड बेडरूममध्ये आलेले आहे. सेकंड बेडरूममध्येही व्यवस्थित अशी क्लिनिंग झाडू मारून घेत आहे. सकाळी झाडून काढते वेळेस घराचा कोपरा झाडला म्हणजे आपल्यालाही प्रसन्न वाटतं, एकदम छान वाटतं. सकाळच्या कामामध्ये सर्वात जास्त उशिरा होणारं काम म्हणजे हे साफसफाईचंच असतं. साफसफाई घेतली नाही तोपर्यंत माझा छोटा मुलगा आला रडत. लगेच त्याला मला उचलून घ्यावं लागलं आणि समजावून सांगावं लागलं. त्यानंतर मी आले या सोफ्याकडे. सोफा तर असा करून ठेवतात लेकरं की काय सांगता बस. त्याची दिवसातून 4-5 वेळेस क्लिनिंग ही करावीच लागते. असे त्याचे कव्हर टाकले की माझा छोटा मुलगा जातो, सांडतो, काहीतरी खायचं टाकतो. त्यामुळे मला हे पूर्ण दिवसातून 3-4 वेळेस क्लीन असं करून ठेवावंच लागतं. घर क्लीन ठेवलं तरच आपलं मन पण प्रसन्न राहतं आणि आपल्यालाही एकदम छान वाटतं. काय झाले? त्यानंतर मी घेतला हॉलमध्ये पोछा मारण्यासाठी. काय लागले? तर याचं चालूच होतं की मम्मी मला इथं लागले, मला इथं हळदी लाव. थांब लाव हा. दूध ठीक आहे, देते हा. हे पहा फायनल लुक. पोछा वगैरे मारून झाल्यानंतर घर एकदम कसं स्वच्छ दिसतं आणि आपल्यालाही एकदम पॉझिटिव्हिटी येते. घर स्वच्छ ठेवल्यामध्ये घरामध्ये एकदम पॉझिटिव्ह एनर्जी राहतेच म्हणा, प्रत्येकाच्याच घरामध्ये. त्यामुळे प्रत्येक गृहिणीचं काम असतं की आपलं घर आपण कसं स्वच्छ ठेवलं पाहिजे. घरामध्ये बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला घरामध्ये आल्यानंतर एकदम प्रसन्न वाटलं पाहिजे. असं घर ठेवलं तर आपल्यालाही फ्रेश वाटतं, येणाऱ्या माणसालाही छान वाटतं. त्यानंतर हे होते कपडे धुवायचे. त्यानंतर मी घेतले कपडे धुवायला. नंतर मी आले किचनमध्ये आले आणि उद्याच्या नाश्त्याची तयारी ही आजच करून ठेवावी लागते. त्यासाठी मी घातले होते तांदूळ आणि उडदाची डाळ भिजायला. प्रथम ते उडदाची डाळ आणि तांदूळ 2-3 पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतली आणि मी उडदाची डाळ आणि तांदूळ सेपरेट असे भिजत टाकत नाही, दोन्ही एकत्रच भिजत टाकते. नंतर ते मी असं झाकून ठेवलेलं आहे. त्यानंतर घासायचे होते भांडे. हे पहा इतके सारे भांडे पडलेले होते. नंतर मी असे भांडे घासण्यासाठी घेतले. असंच मी भांडे घासण्यासाठी घेतलेच होते, तर तितके माझे मिस्टर आवाज देत होते मला की बाई मला जेवायला वाढती का, आता तुझे कामच करत राहते म्हणे दिवसभर. नंतर मी होते तसे भांडे ठेवून दिले आणि त्यांना प्रथम जेवायला वाढलं. हे पहा आज हे होतं जेवणामध्ये. नंतर अशी छानशी देवपूजा केली मी. हे आहे माझ्या घरातील मंदिर.
ओम साईराम, श्री स्वामी समर्थ. थँक्यू. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर